हॅलो गाईज, आज मस्त असा आपण चमचमीत छान मसाले भात करणार आहे, तो पण कोथिंबीरपासून. उन्हाळा दिवस लागलेले आहेत, कुठली भाजी करू सुचत नाही. चला मग झटपट होणारा हा कोथिंबीरचा मसाले भात बनवूया. त्यासाठी मी इथं 1 कप हा बासमती राईस घेतला आहे. तुम्ही घरातला कुठला पण यूज करू शकतात, पण शक्यतो असा मोठावाला हा राईस आपल्याला घ्यायचा आहे. आता हा 1 कप मी असा घेतला आहे, म्हणजे 2 ते 3 जणांना आरामात होतो. आता याला 2 ते 3 पाण्याने मी छान असं धुवून घेतलं आहे आणि पूर्ण पाण्याचं काढून घेतलं आहे. कधी पण भाताला तडका देण्याच्या आधी आपल्याला राईस धुवून घ्यायचा असतो. आता मी इथं मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये 7 ते 8 लसणच्या पाकळ्या, 2 इंच अद्रकचा तुकडा टाकून घेतलेला आहे आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या आपल्याला टाकायच्या आहे. आणि यामध्ये 1 कप एवढी कोथिंबीर घेतली. आता यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची. मस्त हे वाटण आपल्याला करायचं आहे. ही ताजी फ्रेश मी इथं कोथिंबीर घेतलेली होती. यामध्ये 2 ते 3 चमचे एवढं पाणी टाकून छान असं याचं वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर थोडं अजून 2-3 चमचे वाढवून त्यामध्ये तुम्ही छान अशी ही पेस्ट बनवू शकतात. हे बघा, मस्त जाडसर मी हे वाटण करून घेतलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे तिखटवालं वाटण करून घ्यायचं आहे. आता मस्त असा भाताला आपण तडका देऊया. मी इथं गॅसवर कुकर ठेवला आहे. झटपट होणारा कुकरमध्ये हा भात खूप 2 ते 3 शिटींमध्येच पटकन होऊन जातो. 10 मिनटं लागतं मिनिमम याला बनवायला. आता मी इथं कुकरमध्ये तेल टाकलं आहे 2 चमचे एवढं. तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे. त्यामध्ये 1 तेजपत्ता टाकला आहे आणि खडे मसाले घ्यायचे. 1 स्टार फूल, दालचिनी, वेलदोडे आणि लवंगा. 3 ते 4 लवंगा, वेलदोडा घेतला आहे मी इथं आणि 1 स्टार फूल असा घेतला आहे. अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा राई घेतलं आहे. ते तडकल्यानंतर यामध्ये 1 छोटी वाटी असे मी इथं शेंगदाणे घेतले. ते पण छान असे आपल्याला परतून घ्यायचे. शेंगदाण्यांचा कलर ट्रान्सफर होईल तोवर मी परतून घेतलं. आता इथं 1 कांदा, 1 टमाटा आणि 1 बटाटा मी घेतला आहे. आता कांदा छान परतून घ्यायचा. एक एक करत आपल्याला परतायचं आहे, जेणेकरून हे छान असं परतलं जाईल. एका वेळेस जर सगळं टाकलं तर कांदा आणि बटाटा कच्चा राहील आणि टमाटा पटकन शिजेल. म्हणून मीडियम फ्लेमवर मस्त तांबूस कलर आला तोवर मी आधी कांदा हा परतून घेतला. नंतर आपल्याला यामध्ये बटाटा टाकायचा आहे. तो पण छान असा परतून घ्यायचा आहे. त्याचा पण कलर चेंज झाला 2 मिनिटांमध्ये, तोवर मी याला परतून घेते. हे बघा, छान असं परतल्यानंतर यामध्ये टमाटा टाकला आहे. टमाटा पण मस्त असा तळू आपल्याला इथं छान असं परतून घ्यायचा आहे. आता हा छान परतल्यानंतर छान असं याने पाणी सोडलं आहे आणि नरम पण पडलेला आहे हा. आता इथं आपल्याला टाकायचे मसाले. घरगुती आपल्या घरात जे पण असतील ते मसाले आपण यामध्ये वापरू शकतो. असं नाही की आपल्याला इथं काहीतरी खास मसाला वापरायचा, असं काहीच नाही. इथं मी 1 चमचा धनिया जिरा पावडर, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद टाकली. बस एवढंच यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. गरम मसाला मी वापरला नाही आहे. इथं आपण हिरवं वाटण पण वापरले. लाल तिखट 1 चमचाच टाकले, कारण आपण इथं हिरवी मिरची पण वापरली म्हणून. हे बघा, हिरवं वाटण टाकल्यानंतर मस्त असं आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं आहे. पूर्ण पाणी याचं सुकेल तोवर आपल्याला याला परतायचं, जेणेकरून कांद्या टमाट्याला छान असं हे वाटण छान असं परतून जाईल आणि थोडा पण याचा कच्चापणा राहणार नाही. तोवर मी याला परतून घेतलं. त्यानंतर धुतलेले जे तांदूळ होते ते आपल्याला यामध्ये टाकायचे. हे पण छान असे मिक्स करायचे. याला पण छान असं मी परतून घेते. आता आपण 1 कप एवढा हा तांदूळ घेतला होता. तुम्ही 1 वाटीचं सुद्धा प्रमाण घेऊ शकतात. आता यासाठी आपल्याला पाणी कसं टाकायचं, जेणेकरून मस्त मोकळा असा हा भात तयार होतो. 1 कप जर तांदूळ घेतला होता आपण, तर त्यासाठी 3 पटीने पाणी घ्यायचं आहे. म्हणजे 3 कप पाणी टाकायचं आहे. हे बघा, 1, 2 आणि हे 3 कप मी पाणी टाकले. 1 कपाला 3 कप हे परफेक्ट मेजरमेंट आहे. मस्त असं आता याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. त्यामध्ये मीठ टाकलं चवीनुसार. सगळं असं मिक्स करायचं आहे. कोथिंबीर टाकायची तर काही गरजच नाही, कारण ऑलरेडी आपण वाटणामध्ये खूप अशी कोथिंबीर यामध्ये टाकलेली. आता याला छान असं मिक्स आपल्याला करायचं आहे. कधी पण याला जेव्हा आपण तडका देऊ, जेव्हा पाणी टाकू, ते गरम पाणी टाका, म्हणजे पटकन अशी उकळी येते. याला छान अशी उकळी आली. आता झाकण लावून घेते आणि 3 शिट्या याच्या करून घेते. मीडियम फ्लेमवर मस्त अशा 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत आणि कुकर गार होऊ द्यायचा आहे. हे बघा, कुकर पूर्ण गार झालेला आहे. त्यानंतर उघडून मी तुम्हाला दाखवते. वाव, स्मेल तर खूप सुंदर येते. घमघमाट आलेला आहे घरामध्ये. मस्त असा झटपट होणारा आपला हा कोथिंबीरीचा मसाले भात बनून तयार झाला आहे. मी याला प्लेटमध्ये काढून तुम्हाला दाखवते. किती मोकळा सुटसुटीत आपला हा भात बनून तयार झाला आहे. बिर्याणीसुद्धा फिकी पडेल यापुढे, इतके छान हा भात बनून तयार होतो. मस्त गरमागरम यासोबत सॅलेड, रायता, तुम्हाला जे हवं ते तुम्ही खाऊ शकतात. हाय ना छान. मस्त असा कोथिंबीरीचा हा भात झटपट होणारा. माझ्या अशा युनिक आणि पटकन होणारे ह्या
रेसिपीज असतात. म्हणून माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.